सामाजिक राजकीय वसावारसा पुढे नेत प्रभाग क्रमांक 7 मध्ये महायुतीकडून माजी गटनेते महानगरपालिकेचे माजी गटनेते असलेले अजित ठाणेकर यांच्या पत्नी दीपा ठाणेकर या निवडणूक रणांगणामध्ये उतरलेल्या आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरण्यामागचं त्यांचं नेमकं कारण काय आहे, त्या कोणता अजेंडा घेऊन या निवडणुकीमध्ये पुढे येत आहेत, त्यांचा जो काही वसा वारसा आहे तो त्या पुढे नेत असताना या समाजासाठी असेल किंवा कोल्हापूरच्या विकासासाठी नेमकं काय करणार आहेत जाणून घेऊयात। नमस्कार मॅडम। नमस्कार, मी दीपा अजित ठाणेकर, प्रभाग क्रमांक 7 ब मधून मी उभी आहे। आपल्या महिला आरक्षण ओबीसी महिला आणि ओपन महिला असं पडल्यामुळं मी महिला ओपनमधून उभी आहे। माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय धनंजय महाडिक साहेब, माननीय अमल महाडिक, माननीय विजय जाधव आणि माननीय महेश जाधव यांनी माझं नाव सुचवलेलं आहे। त्यामुळं मी महायुतीमधून महिलाच्या ह्याच्यातून मी उभी आहे। आपले पती अजित ठाणेकर हे माजी गटनेते होते महानगरपालिकेचे। त्यांनी अनेक समाजकार्य केली, राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत, अजूनही त्यांची समाजकार्य सुरू आहेत, त्यामध्ये आपला खारीचा वाटा आहे। आता येणाऱ्या या महानगरपालिकेच्या अनुषंगानं काय तुमचा अजेंडा असणार आहे, कशा पद्धतीनं आपलं काम सुरू आहे? पहिल्यापासून मी त्यांच्याबरोबर समाजकारणात आहेच, पण आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सक्रिय सहभाग घेत आहे। तर आपण प्रभागातल्या समस्या म्हणजे कचरा आहे, जुन्या पाईपलाईन आहेत पाण्याच्या, ड्रेनेजच्या, तर त्या नवीन बसवायच्या आहेत। कचऱ्याची समस्या आहेच, नंतर पार्किंगची प्रचंड समस्या आहे आमचा मध्यवर्ती भाग असल्यामुळं, तर त्या दृष्टीनं पुढं प्रयत्न करणार आहे। आणि कपिल तीर्थ मार्केटची पण आता अतिशय दुरावस्था झालेली आहे, तर त्या दृष्टीनं कपिल तीर्थ मार्केट म्हणजे तो भाग चांगला करायचा हा पण प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर मॅडम, आता आपण प्रचारासाठी फिरताय, कशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद येतोय आणि नेमक्या त्यांच्या काय अडचणी आहेत? प्रतिसाद महायुतीला अतिशय चांगला मिळतोय। माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी जी विकास कामं केलेली आहेत त्यामुळं महायुतीला अतिशय चांगला कौल आहे। आणि प्रश्न म्हटला तर सगळीकडं बहुतेक तेच आहेत, पाणी प्रश्न आहेत, ड्रेनेज, कचरा, पार्किंगचा प्रश्न आहे। हे असे महिलांकडनं आम्हाला विविध प्रश्न म्हणजे विचारले जातात की याच्यात सुधारणा कधी होईल किंवा तुम्ही कसं करणार नियोजन वगैरे। मग नेमकं काय नियोजन आहे आपलं, काय अजेंडा ठेवला किंवा कशा पद्धतीनं आता महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आपल्या इथल्या भागातल्या महिलांसाठी असेल, पाणी प्रश्न असेल, हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांवरती कशा पद्धतीनं आपण तोडगा काढणार आहात? पाईपलाईन आणि ड्रेनेज हे बऱ्याच ठिकाणी जुने आहेत, त्यामुळं ते आधी बदलायचं हे आहे, म्हणजे बदलायचं ठरवलेलं आहे। नंतर महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन किंवा आरोग्य शिबिरं, आता आमचा प्रभाग खूप म्हणजे व्याप्ती वाढलेली आहे, तर त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर महिलांना एकत्र करून त्यांच्या दृष्टीनं अशा आरोग्य शिबिरं किंवा व्यवसाय मार्गदर्शन हे आम्ही करायची इच्छा आहे आमची। हा जवळपास आई अंबाबाईचा परिसर येतो आणि अनेक पर्यटक आपल्याला या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतात। एक महिला म्हणून आपण या रणांगणामध्ये उतरत आहातच। आपण बोललात की महिलांना सक्रिय जितकं करता येईल तितकं करणार आहातच, त्याचबरोबर शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल, सांस्कृतिक या क्षेत्रांमध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं आपण महिलांना पुढाकार कसा देणार आहात? महिलांच्या दृष्टीनं म्हणला तर अंबाबाई परिसरात अनेक पर्यटक येतात, तर पार्किंगची समस्या आहे, तसेच महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमी आहे, तर त्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न करायला हवेत। नंतर आपल्या भागात महानगरपालिकेचे अनेक हॉल मोकळे आहेत, तर महिलांसाठी आरोग्य शिबिरं किंवा व्यवसाय मार्गदर्शन, बचत गट आपल्याला काहीतरी करता येतील की त्यांना घरगुती उद्योग चालू करता येतील, त्या दृष्टीनं एक प्रयत्न आहे। नंतर ज्येष्ठांसाठी एक विरंगुळा केंद्र एक चालू करण्यात येईल किंवा तरुणांसाठी अभ्यासिका, हे पण आपल्याला करायचा असा मानस आहे। त्याचबरोबर आता या महानगरपालिका निवडणुकीमध्ये म्हणायला गेलं तर मतदार हा मुख्य केंद्रबिंदू आहे, तर या मतदार राजाला काय आवाहन करणार आहात? मतदार राजांना एकच आवाहन आहे की महायुतीला तुम्ही निवडून द्या, कारण कसं आहे की महायुतीमध्ये आपले कमळ म्हणजे शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आहेत
आपल्या भागात 7 प्रभागामध्ये. केंद्रात आपले माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तसेच राज्यात माननीय देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत. तर आपल्या जर महाराष्ट्रात आपली महायुती जर सत्ता आली तर कोल्हापूरचा विकास भरपूर होईल सर्व दृष्टीनं, सगळीकडं आपलं सत्ता असल्यामुळं. म्हणून मी मतदारांना असं आवाहन करते की जास्तीत जास्त महायुतीला आणि उमेदवारांना मतदान करून विजयी करा.